नमस्कार सर्वांना. मी हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे आणि मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे. तुम्ही खिसणीच्या साहाय्याने खिसून घेणार आहे. मी मोठ्या साईडने खिसत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही छोट्या साईडने खिसू शकता. मी थापून करणार आहे त्यामुळे मोठ्या साईडने खिसत आहे. जर लाटून करायचं असेल तर लहान साईडनं. अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 2 वाट्या ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे. ही लसूण मिरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हा ओवा मी चोळून टाकते त्यामुळे छान टेस्ट येते. धने पावडर, जिरे पावडर टाकायचं आहे आणि पिठं आपल्याला या भोपळ्यामध्ये बसतील एवढीच टाकायची आहेत. जास्त पीठ वापरायचं नाही आहे. कमी पिठामुळे हे जे धपाटे आहेत ते खूप छान लबलब होतात. जिरे पावडर टाकून झाल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे छान या भोपळ्यातच आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. भोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी लागलं तरच टाकायचं आहे. बघा ओलं झालेलं आहे छान. आणि आता मस्त हिरवीगार कोथिंबीर छान टाकायची आणि हे जे भांडं होतं त्यातच मी थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेत आहे. आता छान गोळा तयार होत आहे. लागलं तर थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही. तर मी याचा गोळा बनवून घेतलेला आहे. मी याला थोडंसं वर पाणी लावून ठेवते आणि पीठ थोडंसं पातळच मळायचं कारण आपल्याला थापायचं घट्ट असेल तर धपाटी थापल्या जात नाहीत. हा कॉटनचा कपडा आहे तो पाण्यात मी तो ओला करून घेतलेला आहे. आम्ही नेहमी धपाटी याच कपड्यावर बनवतो त्यामुळे तो असा पिवळा झालेला आहे. छान पाणी लावायचं, तेल लावायची गरजच नाही आहे कपड्याला. पाणी लावलं की आपण पाण्यामध्ये हात बुडवून छान एकसारखं धपाटं आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि त्याला छान वेज पाडायचे आहे. आणि आता मात्र आपल्याला वरून या धपाट्याला तेल लावायचं आहे छान. आणि तवा पण छान तापलेला आहे. आता गॅस कमी करायचा आणि हे धपाटा आपल्याला तव्यावर धपकीन टाकून घ्यायचं आणि मस्त साईडने आणि जे वेज आहे त्यामध्ये छान तेल सोडायचं. हे पहिलं धपाट आहे ना त्यामुळे थोडंसं जास्तच तेल लागेल. हा लोखंडी तवा आहे त्यामुळे सुरुवातीच्या धपाट्याला मी जास्तच तेल वापरलेलं आहे. आणि हो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ना यामध्ये तीळ पण टाकू शकता. मी काही धपाट्यामध्ये टाकणार आहे नंतर तीळ. तर हे छान भाजलेलं आहे. दोन्ही साईडने थोडंसं तेल लावायचं आहे. अगदी लबलब होतात हे धपाटे कारण आपण पीठ कमी वापरले ना. जर पीठ जास्त झालं तर एकदम सॉफ्ट नाही येत होत. म्हातारी माणसंही चावू शकतील इतके सॉफ्ट होतात हे धपाटे. नक्की एकदा ट्राय करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही ही रेसिपी बनवल्यानंतर कशी झाली धपाटे सांगायलाही विसरू नका. आता मी सर्व धपाटे बनवून घेत आहेत. काही तीळ लावलेले, काही बिना तिळाचे. तर असे माझे सर्व धपाटे खायला तयार आहेत. किती कलर पण सुंदर दिसतो, हिरवागार. मस्त घट्ट दही, कांदा. आता काही बघायचं नावच नाही. आपल्याला मस्त खाऊन घ्या पोटभर. तुम्ही करा, स्वतः खा, घरातील सर्वांना खाऊ घाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.